विठाई माऊली, सकल संतांची विठाई माऊली, कोणीही करुणा भाकली की तू धावून जातेस. तू म्हणे द्रौपदीचे लज्जा रक्षण केलेस, जनाईचे दळण दळलेस, राधाकडे पाणी भरलेस. एवढेच नव्हे तर चोखा मिळायची गुरं राखलीस, सोयराबाईचं बाळण पण केलंस. आमचा हा आक्रोश ऐकूनही आला तुला? आमचा मनस्ताप अपमान चालतो तुला? अरे मग तू पतित पावन कसला? विठ्ठला, आमचं घर उद्ध्वस्त व्हायला आलंय. आम्ही असं कोणतं पाप केलंय की त्यामुळे तू आमची परीक्षा घेतोयस, आम्हाला सगळं सहन करायला लावतोयस? का, कशासाठी हे सारे? आमच्या बाबतीत दिसत असूनही हे डोळे झाक, बोलता येत असूनही हा मुकेपणा. मग कशासाठी जगायचं आम्ही? कशासाठी जगायचं? बाबा, आपण कोण? मी पंढरीहून आलोय. नानासाहेब देशमुखांनी आपल्याला भेटून या असं सांगितलं म्हणून आलोय. आई, आत्या, मी आलोच. माऊली, कसे आहात तुम्ही? लवकर बरे व्हाल, काही काळजी करू नका. हा, नमस्कार करते. नमस्कार करते. जगोपाळ. हो, नमस्कार. मी बुक्का. विचारात पडलात ना? बालपणापासून सगळेजण मला बुक्का म्हणूनच ओळखतात. मी काही कीर्तन प्रवचन करत नाही, पण का कोण जाणे, सगळेजण मला महाराज महाराज असंच हाक मारतात. मी निघतो आता. महाराज, आपण थांबलात तर बरं होईल. मी अवश्य येईन आणि एक दिवस तुमचा पाहुणचार नक्की स्वीकारेन. येतो मी आता. येतो मी. महाराज, 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 जरा थांबा. महाराज, महाराज कुठे गेले? पांडुरंग सांग, मला सांग, मला सांग. पांडुरंग, 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 मला सांग, राम राम राम. पांडुरंग, 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 मला सांग, मला सांग. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. बाबा, काय झालं? आई, आत्या, रत्ना, भास्कर, चले लवकर. बाबा, काय झालं बाबा? बाबा, चला उठा. काय झालं बाबा?
उचल उचल उठा बाबा. मला नाही का आवाज द्यायचा? काय अवस्था करून घेतली तुम्ही तुमची? काही खाल्ल्याशिवाय कसं होईल? भास्कर, तू एक काम कर, आत्याला सांग बाबांसाठी काहीतरी खायला घेऊन ये. बाबा शांत व्हा. तुम्ही मला पंढरपूरला घेऊन जाणार आहात ना, मग थोडस खाल्ल्याशिवाय तुम्हाला बरं कसं वाटेल? आता तुम्हाला काहीतरी खायचं आहे. हा आत्या, आत्या, नाना, हा घेऊन ये का खायला? अरे नाना, काय कशाला उठलास रे तू? अरे किती मनाला लावून घेशील बघ. जे घडायचं होतं ते घडून गेलं. खाऊन घे, खाऊन चला घे खा. बघू. श्याम 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 काय श्याम? श्याम श्यामचे कान त्या ढोण्याने भरलेत, म्हणूनच त्याला घरातल्यांपेक्षा बाहेरचे शत्रू जास्त जवळचे वाटतात. दुर्दैव आपलं. दुसरं काय म्हणायचं? खाऊन घे बघू नाना, खाऊन घे बघू. थोडं थोडं खाऊन घे. मलाही यांची अवस्था बघवत नाही ग. काही खात पित नाहीत. सारखं हे असं का झालं म्हणून विचारत बसतात पांडुरंगाला. श्यामची आठवण काढत बसतात. काय करावं काहीच कळत नाही. आई, आपण त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवायला हवं. दाखवलं, डॉक्टर झाले, वैद्य झाले, सगळे उपाय करून थकलो. पण सांगू आई, बाबांची पांडुरंगावर अपार श्रद्धा. तो नक्कीच काहीतरी चमत्कार घडवून आणेल. खरंच असं घडेल. तुम्ही आई, तुझ्या तोंडात साखर पडो पूजा. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आहोत ना सगळे. खरे, मला आता यांना पुन्हा उभं करायलाच हवं. आत्या, अहो गोपाळ, अहो माऊली. काय झालं ग गीता? अहो त्या शितोळेबाई साहेब आहेत ना, त्या तुम्हाला खास भेटायसाठी येणार आहेत. मला भेटायला? कशासाठी? एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? कसली? त्यांच्या आशिषसाठी आपल्या रत्नाताईला बघायला येणार आहेत. अगं बाई, हो हो. पण शितोळ्यांचा मुलगा आशिष म्हणजे तो वकील आहे तोच ना? आणि हो, एकमेकांना दोघे चांगले ओळखतात. रत्ना, आले. ए रत्ना, काय ग आत्या? तू आशिषला ओळखतेस? बहिणी, काय झालं वंश? शितोळे बाई साहेबांनी आपल्या रत्नासाठी मागणी घातलीये. खरंच? आताच गीता सांगून गेली. कुठे आहे रत्ना? ती काय आतमध्ये. खरंच रत्ना? बुक्का महाराज, बुक्का पांडुरंग, पांडुरंग, बुक्का महाराज, बुक्का महाराज, बुक्का महाराज, पांडुरंग. अहो काय झालं? अरे काय झालं ना? काय झालं? काय होतंय तुम्हाला? बुक्का महाराज, बुक्का महाराज. काय झालं? तेल लावून गेले बुक्का महाराज. खरंच? बुक्का तेल लावून वंश, हा शुभ शकुनच म्हणायचा. दैवगतीच्या फेऱ्यातून यांची मुक्तता कर म्हणून विठाई पुढे घातलेलं गारणं त्याने ऐकलं म्हणायचं.
होय वहिनी होय. आपली विठाई कृपाळू आहे, कनवाळू आहे, हाकेसरशी धावत येणारी आहे. पंच, आपली सत्व परीक्षा संपत आली. दुःख संकटांचे घोंगावणारे वादळ वारे थांबून सुख स्वप्नांची पहाट उगवण्याची वेळ जवळ आल्यासारखं वाटतंय. पाटील, माऊलीचा गोपाळ पंढरीच्या वारीला निघालाय. हरिओम. त्यांचा एकच दिवा उरलाय, तोही उद्या फुंकर मारून विझवून टाका. तुकाराम ज्ञान बा 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 तुकाराम. आत्या, काय झालं? कोण होते का ते? गोपाळ, काय? गोपाळ तुझ्या जीवावर बेतलं होतं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आपल्याला आपल्याला आपल्या माऊलीने वाचवलं रे आज. धन्य तुझी माऊली, धन्य. दगडू कुठे राहतो? हाच आहे? हो, हाच होता. हाच आहे ना? बोला. ठोणे पाटलांची डायरी आणि फाईल कुठे आहे? बोल लवकर. बोल. सांगतोस की नाही? सांगतो. चाल चाल, तुला 3rd डिग्री देतो. चाल सांग, सांग फाईल कुठे आहे? सांग. हे बघ, हेच आहे. आवडे रूप गोविरे आवडे रूप गोविरे आवडे रूप गोविरे पाहता विठ्ठला. गोपाळा, शांतच हो. आपली वारी पूर्ण होईल. आपल्याला माऊलींचं दर्शन होईल. हं? होय. झोप, शांतच हो. विठ्ठला. आई, आई. विठ्ठला,
माझी विठाई, मी असा कोणता गुन्हा केलाय की तू अजूनही मला आपल्या चरणाचे दर्शन देत नाहीस? खरोखर विठ्ठला, मी तुझ्या दर्शनास आसुसलेलोय. मनस्वी तळमळतोय विठ्ठला, मनस्वी तळमळतोय. विठ्ठला, विठ्ठला. मन नागने